आयुष्यभर पुरणार नाहीये मित्रांनो, परंतु त्यासाठी मात्र तुमचे पाय हे जमिनीवर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत तुमचं चांगलं काम आहे तोपर्यंत तुम्हाला सलाम आहे. सामन्याला सुरुवात होताना पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज दनित अशरफ आपण सुद्धा यायचंय, परंतु या ठिकाणी राहुल यांचं कौतुक करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात या मालाड संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय. मालाड संघ आपण आलात मेडल देऊन या ठिकाणी ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित आणि या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलतराव. वेल प्लेड अतिश अप्रतिम. अतिश करण तदनंतर आपण पाहिलं राहुल आणि बॉक्स यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि सुनील नार्वेकर यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दनित उमरोळी वर्सेस अशरफ आपण सुद्धा याचा मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मयूर पाटील मॅन ऑफ द मॅच गेल्या मॅचचा. एक बलाढ्य संघाला मात्र त्यांनी परतीचं तिकीट मिळवून दिलं. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित स्पर्श झाला असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जयेश रावरे चिंचणी संघ 2 हात करतोय. पुढच्याच वीक मध्ये 13 आणि 14 एक चांगली स्पर्धा येते आणि आमचं भाग्य लाभतंय. मयूर तामोरे यांच्या आणि त्यांच्या सर्व एंटायर टीमचा मी धन्यवाद व्यक्त करतोय की समालोचनाची संधी प्राप्त होते. यावेळेला करण्याचा प्रयत्न, यावेळेला चान्स घ्यायला हवा होता, ब्रीज घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. व्हेरी वेल बॉलिंग अँड बॅटिंग अशरफ. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नोचा इशारा, फ्री हिटचा सिग्नल. अर्थातच एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 1 या धावसंख्येवर. वेलकम इसरार कादरी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एकदा वेते आपल्याला पाहायला मिळते चिंचणी वर्सेस आपण पाहू शकाल निर्वेद 11 उमरोळी दनित. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजीने केले. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्वपूर्ण. यावेळेला करण्याचा प्रयत्न, कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, फोर्स केला जातोय. चेंडू इनफिल्डच्या वरून निघून जातोय. सिली मिड ऑफच्या डोक्यावरून एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऍज अ लिटल ऍज अ मिकल, थेंबे थेंबे तैसेचे असं म्हटलेलं आहे. आणि एक एक रन्स ही मात्र खेळाडूंचा श्वास आणि लाईफ लाईन म्हणून चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत. 3 या धावसंख्येवर चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय दनितेच्या हातखंडामधून. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा चिंचणी संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. अतिश आपण यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच एक पेंडिंग राहिलं होतं, मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय कमालीची फलंदाजी, आपल्या कुशल नेतृत्वाच्या फलंदाजीच्या जोरावर अनेक गुणवत्तेच्या पायऱ्या चढल्यात आणि आज पालघर तालुक्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला संघ. करण रावरे षडंपूलचा फटका एकदा वेगाने येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? सुशांत पुढे सरसावतोय. जयेश रावरे थोडासा स्लिप होतोय. कारण ही रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. 2 दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजच्या दिवसात थोडंसं शांत झाला. अतिश व्हेरी वेल प्लेड, अप्रतिम. अतिश पेडणेकर अप्रतिम. चांगल्या प्रकारचा, आमच्याकडे वेळ नाही अन्यथा तुमचा इंटरव्ह्यू जरूर घेतला गेला असता, परंतु चांगली फलंदाजी, प्रत्येकाच्या हृदयावर तुम्ही छाप सोडली, अधिराज्य गाजवलं, त्याबद्दल धन्यवाद. धावसंख्या 5 रन. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खचलं, खूपच बाहेर. तिथपर्यंत तेवढी लांबी तर नाहीये फलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते फळीची. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 6 धावा. चिंचणी वर्सेस उमरोळी असा सामना, कडवा संघर्ष, काटी की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. फ्री हिटचा सिग्नल. त्यावेळेला आपण पाहतोय नोचा इशारा. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फ्री हिटचा सिग्नल. या मॅच मध्ये दनित काय करतोय? थोडासा रिदम कुठेतरी या ठिकाणी सुटतोय आणि 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात.
त्या फलंदाजी करणारा संघ चिंचणी या संघाची स्थिती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांकरता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यासाठीच मात्र जयेश रावरे ओळखला जातो लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून, ज्याची ओळख ज्याने गेल्याच वीक मध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पालघर चषकामध्ये कमालीची फलंदाजी केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटी पेक्षा तुमच्याकडे क्वालिटी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या 13. दिनकरजी वाडा यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा 195 देशांमध्ये पसरली जाते, कारण या स्पर्धेचा लाईव्ह मात्र थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून केलं जातोय. ते पाटील्स नेटवर्क आणि जे श्रोते मात्र जोडले गेले असतील युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रथमतः रबर बॉल स्पर्धेमध्ये मनोरच्या विभागामध्ये ही स्पर्धा लाईव्ह होते. या वेळेला डबल माइंड मध्ये फलंदाज होता. मारू की नको मारू असा मात्र या ठिकाणी द्वंद्व मनामध्ये आणि त्याच पद्धतीने नोचा इशारा. धावांची गती 14 धावा या फलकावर. दनीत मात्र खूप महागडे षटक प्रेशराइज गोलंदाजी करतोय की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साइडला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाते. जयेश रावरे पुढे सरसावतोय. फेकेपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर असा करण रावरे याला आपण पाहिलेला आहे आणि धावसंख्या 2 ने 16 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चिंचणी या संघाची मजबूत स्थितीमध्ये अधिराज्य गाजवत आहेत, प्रतिबिंब उमटवत आहेत. दुसरं षटक जयेश घेऊन येईल. तोपर्यंत या ऐकूया आपण डीजेला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम MS ट्रॉफी 2019. धावसंख्या 16 धावा. दुसरं षटक जयेश. 2 वेळा कन्झिक्युटिव्ह मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन सन्मानित केलं तो जयेश मूर्तीला आणि कीर्ती महान. ऍज अ बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पहा आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू उडवतोय आणि त्यानंतर आपण पाहतो यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, परंतु शॉर्ट ऑफ पुलचा फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अनिकेत याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव येते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. 17. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आमने सामने येत आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर हेच टायटल वापरलं जातं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका. असं वाटलं होतं ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेने 10 धावांनी मात्र मात दिली आणि सर्व भारतीयांना थोडंसं सुखदायक आनंद मिळाला की न्यूझीलंड संघाबरोबर आपण खेळणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल मँचेस्टरचं मैदान इंग्लंडमध्ये. असा मात्र आमने सामने विराट कोहली आणि केन विल्यमसन अंडर 19 मध्ये आले होते 2008 मध्ये आणि 3 विकेटने मात्र विजय झाला होता. असं विराट कोहली आणि केन विल्यमसन पुन्हा एकदा मात्र या वर्ल्ड कप मध्ये 50 षटकांच्या येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं न्याळलं थोडंसं या ठिकाणी फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये निशांत तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. तत्पूर्वी 2 धावा वेगाने निघून येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. 1 धाव कपात केली जाते. अमित पाटील यांचं ॲक्युरेट लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऍज अ शार्प ऍज अ नीडल सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेत आहेत. एकच धाव्यावर मात्र या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 2. षटक क्रमांक दुसरा आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावकुऱ्या हाताने फलंदाजी करणारा, कारण डावकुऱ्या हाताच्या फलंदाजीच्या माध्यमातून मनगडात त्यांची जान असते.
करण रावरे आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला 2 धावांचे खेळी करून फुलटॉस चेंडू. यावेळेला शब्द उच्चारावेच लागतील. आ बैल मुझे मार, तोहफा आया था कबूल किया. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. या षटकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण डिस्क जॉकीला, डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. तिसऱ्या चेंडूवर काय घडलं? फुलटॉस चेंडू मिळाला. फुलटॉस चेंडूला मात्र या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रावरून मात्र या ठिकाणी 6 धावांकरता एक मोठा फटका पाहायला मिळतोय. कारण फलंदाज या चेंडूची जास्तीत जास्त अपेक्षा करत असतो. जयेश थोडासा नाराज होतोय. रिमझिम पावसाला सुरुवात होते. आता फलंदाजाचा कस लागेल, कारण खेळपट्टी थोडीफार अजून ओली होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जेव्हा ओली होते तेव्हा मात्र चेंडू गुडलेन स्पॉटवरून अचानक उसळी घेतो आणि स्किट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 24 धावा चिंचणी या संघाची. वरुण राजाचं आगमन मैदानाच्या आतमध्ये यावेळेला करण्याचा प्रयत्न. बॅट चेंज. सुशांत एक चांगल्या प्रकारचा झेल. मात्र आपण पाहतो यस या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅटची एज लागली होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना 4 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा चिंचणी या संघाच्या आपण पाहू शकाल. या ऐकूया तत्पूर्वी आपण डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत असताना आज विजयजी टोकरे मात्र नक्कीच जरूर आनंद घेत आहेत पावसाचा. प्रशांत गोवारी त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद हे सुद्धा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली जाते. एकदा वर्जित केली जाईल. मयूर तामोरे तिथपर्यंत पोहोचणार नाही. एकदा वर्जित केली जाते. अनिकेत मात्र वेगाने पुढे सरसावतोय. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फलंदाजी करणारा संघ चिंचणी या संघाची 25 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 25 धावा. कोणत्या संघाला MS ट्रॉफी वर्ष दुसऱ्यामध्ये वाट पाहावी लागेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी? पहिल्याच पर्वामध्ये मात्र 2 संघ पुढे आलेत. मात्र या तिसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ पुढे येईल? कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल? अर्थातच 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 365 दिवसांचं परिभ्रमण आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 25 रन 25 धावा. चेंडू होता हा फेवरेट शॉट. क्या बात आहे. कमालीची फलंदाजी. करण रावरे नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. चिंचणीचा ब्रँड षटकार 6 धावा आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 रन 31 धावा ॲक्युरेट आणि 32 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. 32 रन्स टू विन चिंचणी वर्सेस सनय पाटील याच्यावर लक्ष असेल. कोणत्या पद्धतीने खेळ करेल निशांत त्याच्यावर लक्ष असेल की या सलामीवीरांनी चांगली सलामी दिली तर जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम MS ट्रॉफी एल्लोर 2019 या ऐकूया डीजेला. याद
तेव्हा क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेच, वेळ न दवडताना. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष्य. MS ट्रॉफी एम्बूर चे आपल्याला प्रायोजक पाहायला मिळतात मयूर पाटील. खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचे बंधू विजय पाटील, उमेश पाटील असतील, त्यांना सुरेख साथ दिले. जितू भानुशाली स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होते. पंचांच्या भूमिकेत गुरुनाथ जाधव, मोहम्मदभाई पटेल. तदनंतर जर आपण पाहिलं तर ही सर्व एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. कारण वेळ कोणाला मिळत नसतो मित्रांनो, वेळ काढावा लागतो. आणि दिनकरजी वाडण साहेब फक्त त्यांना एक कॉल गेला. या दिवशी मात्र स्पर्धा आहे आणि त्यांनी नाही म्हणताना मात्र या ठिकाणी होकार दिला. जरूर मी या स्पर्धेला येईल, थोडा वेळ का असो ना, मात्र जरूर या स्पर्धेला मी पदस्पर्श या मनोरच्या मैदानात जरूर करेन. आणि त्यांचं काम खूप मोलाचं नेहमीच पाहायला मिळालंय. राजकीय विभागामध्ये आपण पाहतो, परंतु आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत माजी सरपंच म्हणून ज्यांची ख्याती बिलाल पाडा. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर मयूर तामोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर, फिरकीच्या माऱ्यावर या ठिकाणी प्रणय पाटीलला चांगल्या प्रकारची मात्र या ठिकाणी फलंदाजी करून देईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. डोळ्यात तेल ओतून साठवत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर येतील तेव्हा ती स्पर्धा फुलली जाईल. पहिला चेंडू मयूर तामोरे टू प्रणय पाटील. ऑल द बेस्ट. स्क्वेअर ऑफ द विकेट स्टेप आउटून खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकी येईपर्यंत प्रणय पाटील मात्र जोराने मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावतोय. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, कारण एक एक रन्स आता मात्र क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणे ओळखला जातो. तर पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि 2 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 32 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिलं सिंगल आणि डबलला महत्व दिलं जातं. जसं म्हटलं जातं की शालेय जीवनामध्ये एक गुण खूप महत्वाचा असतो. राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं एक मतदान खूप महत्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक धाव येते आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 3 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज निशांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोडस वेळ दौडू नका, अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तदनंतर आपण पाहणार आहोत 3 संघ पुढे येतील. 3 संघातून मात्र कोणत्या संघ हा अग्रेसिव्ह असेल याकडे लक्ष असेल. मिस्टर शब्बीर पठाण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांचे समवेत पत्रकार आहेत चांगल्या प्रकारचं. तर सामन्याला सुरुवात ज्या पद्धतीने झाली 5 तारखेपासून आणि 7 तारखेचा शेवटचा दिवस. MS ट्रॉफीचा सांगता समारंभ अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये असेल, कोणत्या कर्णधाराच्या, कोणत्या संघाच्या. यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला जातोय. मनगडात जान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. निशांत्याच्या एकदा वर्जित केली जाते. तेवढ्याच वेगेने मात्र क्षेत्ररक्षक पुढे झेपावतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ 4 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला स्टेप आउटून खेळला जातोय. ऑफ साइडला ड्राईव्ह केला जातोय. एक धाव मयूर तामोरे स्वतः एफर्ट घेत असताना एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला गेला होता. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय. गुड बॉलिंग, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे मात्र गोलंदाजाचं ध्येय आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलिया संघाचा मिचेल स्टार्क याने मात्र जबरदस्त गोलंदाजी करत भल्या भल्या फलंदाजांचा पालापाचोळा केला आणि अप्रतिम 1 रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. धावांची गती स्कोरबोर्डवर 5 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 5 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात आपण दिनकरजी वाडण साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तेव्हा
काही कामानिमित्त बाहेर जाणार आहेत आणि यावेळेला लाफ केला जातोय. फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. निशांत या चेंडूची वाट पाहत असेल. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या तब्बल 11 या धावसंख्येवर. निर्णायक षटकार याला म्हणतात. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या पंक्तीमधला हा मात्र खेळाडू पाहायला मिळतो मिस्टर निशांत. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा आणि धावसंख्या तब्बल 11. विजयासाठी 21 धावांचं अजून सुद्धा लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर तामोरे. थोडस कॉन्सन्ट्रेशनची गरज, एकाग्रतेची गरज आहे. यावेळेला जसा उल्लेख केला तसा एकाग्रता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली जरूर. जयेश रावरे थोडासा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा आयफर होतोय. मयूर तामोरे याला माहिती आहे एक एक धाव किती महत्वपूर्ण आहे. निशांत जो सेट फलंदाज आहे तो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जो स्ट्राईक एंड कडे जाईल. प्रणय पाटील त्याला सुरेख साथ देतोय. 12 धावा पहिल्या षटकांचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 20 धावांचं लक्ष समोर असेल. 32 धावांचा पाठलाग करताना 6 चेंडू आणि 20 धावा असं सामन्याचं समीकरण असणार आहे. याची दखल घ्या. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र क्रिकेटचा महासंग्राम MS ट्रॉफी एम्बूर 2019. या ऐकूया डीजेला. थँक्यू टीचर, थँक्यू. तर षटक क्रमांक 2. जयेश गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम, सुरेख. ही लेंथ, ही ताकद आहे जयेश रावरे या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे ध्येय असणं हे गोलंदाजाचं कर्तव्य. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. येणारे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांचं लक्ष हे समोर असेल. या ट्रॉफीसाठी पडझड आपल्याला पाहायला मिळते. विविध भागातून मात्र आज खेळाडू या ठिकाणी लाभले गेले. डेड बॉल पंच घोषित करतायत अमित पाटील आणि योगेश किनी. 5 चेंडू आणि 20 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. म्हणूनच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. 5 चेंडू आणि 20 धावा. अप्रतिम, लवली, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज कॉम्प्रोमाइज करावा लागेल फलंदाजाला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यस इज गॉन. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू, वेलकम बॅक. 4 चेंडूंचा खेळ शेष राहिला. विजयासाठी 20 धावांचं लक्ष. हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयत्न करत असताना विजयाचा सुगंध या ठिकाणी कोणत्या संघाच्या बाजूने दरवळेल येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रणय पाटील याच्याकडे तेवढी ताकद आहे या खेळाडूकडे, परंतु आज त्याचा बोलबाला राहिलेला नाहीये. या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये एकदा येते दनी त्याला मात्र स्ट्राईक देतोय प्रणय पाटील. कारण गेल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची कमालीची फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने आगीकूच केलं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 13. विजयासाठी येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूमध्ये 19 धावांचं लक्ष हे समोर असेल. लीड करत असताना चिराग केने, मॅग्निफिसंट प्लेअर, आज मॅचचा आनंद घेत असताना आमच्या समोरच्या कक्षेतून टेनिस क्रिकेटचा दबदबा त्यांनी कायम राखलाय. फुलटॉस चेंडू दनीत याला मात्र हा चेंडू दिला गेला आणि करण रावरे पाहतच राहील. सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता.
स्विक टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. विजयासाठी येणारे 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. दोन्ही षटकार जर आले तरी सुद्धा विजयाच्या समीप जातील, परंतु विजय मात्र काही संपादन करू शकणार नाही. परंतु त्यासाठी व्यवस्थित चेंडू हातावे लागतील. दनित पुन्हा एकदा उलटा चेंडू येतोय ऑन साइडला, मात्र डाऊन द ग्राउंड खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. एकेरीने फक्त समाधान सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावसंख्या 20. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर जयेश रावरे. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली करण रावरे. याचा निर्णायक षटकार खूप महत्वपूर्ण पाहायला मिळाला. यावेळेला मात्र प्रणय पाटील याचा आज थोडाफार